नमस्कार मंडळींनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मस्तपैकी फिरण्याचाच व्हिडिओ आहे. सकाळी-सकाळी आम्ही असंच प्लॅन केलं आणि ठरवलं, की आपल्याला फिरायला जायचंय. तर बॉबी म्हणजे माझा भाचा म्हटला, की आपण सोमाटणे फाट्यापाशी जवळच असणाऱ्या हाडशी लेकला जाऊयात आणि आमचा प्लॅन ठरला, की आपण जाऊयात. म्हणून आम्ही दुपारी 12च्या नंतर निघालो होतो. हे खूप जवळ ठिकाण आहे. अगदी मुंबई-पुणेच्या मध्ये अंतरावरती आहे. तसं हे ठिकाण आपल्या पवना डॅमच्या एक 15 ते 20 किलोमीटर थोडं दूर आहे. तिथून आपण जाताना आपल्याला मुळशी तालुक्यातील काही गावं लागतील. त्याचबरोबर मावळ तालुक्यातली पण काही गावं लागतील. तुमचा पंप पण आहे का इथे? हां, इथं भरपूर पेट्रोल पंप वगैरे आपल्याला बघायला भेटतील, ते पण खाली. अच्छा. वरती पेट्रोल पंप नाही वगैरे काही नाही. तर तुम्ही जातानाच गाडीची फिलिंग वगैरे करून जा. आणि जेणेकरून नदी वाटतं ही आपल्याला पवना नदी ही पण आहे पवना नदी रस्त्याने आहे. लागणारी. पवना नदीचा विसर्ग वाढलेला आहे. पवना नदीमधून पाण्याचा विसर्ग चालू केलेला आहे. त्याच्यामुळे थोडी पाण्याची आणि फॅमिलीची पण काळजी घेऊन सहसा तर फोर व्हीलरनीच जायचा प्रयत्न करा. येतानी तुम्हाला असे खूप सुंदर असे नजारे बघायला भेटतील. आम्हाला हे जातानाच बघायला भेटले होते. खूप सुंदर नजारे होते. इतकं सुंदर वातावरण होतं ना, की खूपच छान वाटत होतं. गाडी चालवणाऱ्याला जेवढा आनंद वाटतो ना, त्याच्यापेक्षा बघणाऱ्यांना पण खूप जास्त आनंद वाटतो. तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन जा आणि पुढचा सगळा व्हिडिओ छानपैकी आमच्यासोबत मजेत बघा. उंच-उंच डोंगराच्या रांगा आणि छोटे अरुंद रस्ते, जिथे की निसर्गाची खूप देणगी अशा या लोकांना लाभलेली आहे. दोन्ही रस्त्याच्या बाजूनी भाताची शेती, हां, शेती खरंच खूप निसर्ग सुंदर होती. निसर्गाच्या मजा घेत आपण पुढं चालत राहायचं. आता जाता-जाता आमच्या घरच्यांचा, मंडळीचा आणि भाचीचा विषय झाला, की "मामी आपण तिथं जाऊ, आपण शेतीत थोडंफार काम करू." मी त्यांच्यानंतर त्यांना थोडं म्हणलं, "अरे, हे तुम्हाला काम करायला घेतील, पण यांचं दिवसभर काम झाल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही." आम्हाला मज्जा वाटत होती. त्याच्यानंतर यांचं असं ठरलं, की "नाही, नाही," म्हणे, "आपण फक्त फोटोपुरतं जाऊ." तर तसं लोकांची काही मजा करू नका तुम्ही. आनंद घ्यायचा असेल तर जा, थोडी मदत करू लागा. शेतकऱ्यांची मदत केल्याने काही वाईट होत नाही. हे पवना नदीचं विसर्ग केलेलं पाणलोट क्षेत्र आहे. याच्या नदीची खूप खोली जास्त असल्यामुळं इथं नोटीस बोर्डवरती नोटीस लिहिलेली आहे, की कुणीही पाण्यात उतरू नका किंवा तरी पाण्याच्या तरी जवळ पण जाऊ बरेचसे नका. मंडळी जातात. पण काही काळजी घ्यावी सगळ्यांनी. काही अतिउल्हासी लोकं सूचनांचं पालन करत नाहीत आणि मग त्यांच्याबरोबर काही वेगळ्या गोष्टी घडल्या जातात. कोणी पाण्यात घसरतं, कोणी पाण्यात पडतं. असा स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. निसर्गाचा आनंद घेत चाला. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I रस्त्याने तुम्हाला तिकोना आणि तुंग असे 2 किल्ले लागतात. हा जो आहे, हा तिकोना किल्ला आहे आणि जवळच एक चौड नावाचं गाव आहे. त्याच्या आतमधून जाण्यासाठी रस्ता आहे स्पेशली. हा बघा इतका सुंदर किल्ला आहे आणि आमचे जे भाचे जावई आहेत, त्यांनी सुद्धा ह्या गडावरती व्हिजिट केलेली आहे. ते म्हटले, की हा गड खूप सुंदर आहे बघण्यासारखा. एखाद्या दिवशी आम्ही आवर्जून ह्या गडावरती फिरायला जाऊ, कारण तिथला पण परिसर खूप सुंदर आहे. इतकं सुंदर भातशेती आणि मस्त निसर्गरम्य वातावरण होतं ना, हे बघा नदीचा जो पाणलोट क्षेत्र जे आहे ते खूप भरीव आहे आणि आता आम्ही थोडंसं पुढे आलो होतो. आम्हाला हाडशी लेकला नव्हतं जायचं, आम्हाला टेम्पलला जायचं होतं अगोदर आणि हा वळणा-वळणाचा घाट रस्ता आता सुरू झाला होता, जो की वरती टेम्पलवरती जाणार होता, जिथे जे खूप सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराचं आता पूर्ण शूटिंग मी घेतलेलं आहे. रस्ता वळणाचा आणि त्यातल्या त्यात डोंगरदऱ्या इतक्या सुंदर होत्या. नारळाची झाड होती. तर थोडासा कोकणाचाच फील येत होता कारण खूप सुंदर वातावरण होतं. खूप वळणा-वळणाचा वळणदार रस्ता असल्यामुळे ना थोडी गाडी सावकाश चालवावी लागते आणि आता एक मोठ्या कमानीच्या आतमधून आम्ही इथे आलो होतो. इथे जे आहे ना साई दर्शन म्हणून दिलेलं संत दर्शन सॉरी. तर तिथे जे ना पूर्ण संतांची एक म्हणजे देखावा टाईप आहे. आम्ही आतमध्ये गेलो नव्हतो. आम्ही बाहेरूनच बघितलं होतं. कारण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून ते बघण्यात आलेलं आहे आणि लहान लेकरांसाठी हा पार्क खरंच खूप सुंदर आहे. इथे रेस्टॉरंट पण आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही वरती आलो आहोत आणि इथे जी आहे ती पार्किंग फ्री आहे.
पार्किंग फ्री आहे, पण बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला पे करून तुम्हाला त्या करायच्या आहेत. त्याच्यामुळे त्याचे इथे पैसे लागणार आहेत. या दोघांचा मध्येच डान्स सुरू झाल्याने शब्द सुचला नाही आणि एन्जॉय करत होते सगळेजण. आता हे वातावरण बघा, इतकं सुंदर वातावरण आहे. पाऊस चालू होता, रिमझिम पाऊस म्हणतात तसा. एक छोटंसं हॉटेल होतं आणि मस्तपैकी गरमागरम भज्याची ऑर्डर दिली होती आमच्या साहेबांनी. लाडू आणले होते, कारण आम्ही सकाळी-सकाळी उपाशीच निघालो होतो. भूक लागली होती खूप सारी. ह्या कपलची मस्तपैकी त्यांचीच मज्जा चालू होती. भाचा आणि भाची जावई होते. भाची होती माझी आणि मस्तपैकी गरमागरम आम्ही कांदा भजी खाल्ली. खूप छान लागली, टेस्ट खूप सुंदर होती आणि त्याच्यानंतर आम्ही आता मंदिराकडे निघालो होतो दर्शनासाठी. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pine. खाली गणपतीचं मंदिर आहे आणि वरती हे विठ्ठल रुक्मिणी मातेचं इतकं सुंदर मंदिर आहे ना, खूप छान मंदिर आहे. आम्ही आतमध्ये गेलो होतो दर्शनासाठी आणि तिथे फोटो वगैरे थोडेसे काढायला अलाउड होते म्हणून मी थोडंसं आतमधलं गाभाऱ्यातलं शूटिंग घेतले. खूप सुंदर असं छान सोन्याची झळाळी असणारच गाभारा होता त्याचा छानपैकी आणि विठ्ठल रुक्मिणी तर इतके सुंदर होते ना, आमचं हे द्वादशीच्या दिवशी दर्शन झाल्याने त्याचा खूपच आम्हाला आनंद होता मस्तपैकी आणि इथे मी थोडंसं शूट घेत होते. खूप छान मला वाटलं इथलं मंदिराचं खरंच कौतुक करावं, कारण एवढं प्रशस्त, छान सगळ्यांना दर्शन घेता येईल आणि फोटो काढता येईल असं पण होतं. कारण ह्या आठवणी असतात आणि ह्या आठवणी कैद करायला काही हरकत नाहीये. दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही खाली निघालो होतो. खाली गणपतीचं मंदिर होतं. हे दर्शन करून आता आम्ही खाली निघालो होतो. इथे बघा गरुडाची मूर्ती आणि कासव होते मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आता हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा. खूप छान होता एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर हा बघा आता आम्ही वरतून मी शूट घेतलेला आहे मंदिराच्या एका टप्प्यावरून. लोकं येत होते छत्र्या वगैरे घेऊन छान. फॅमिलीसाठी हे खूप छान सेफ जागा आहे. इथे भरपूर राईड्स आहेत. तुम्ही पैसे देऊन ह्या राईड खरेदी करू शकतात. त्याच्यानंतर इथे इतकं सुंदर कमळाचं एक तिथे त्यांनी मांडलेलं होतं. एक पॉटच म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये अशी छान सुंदर कमळाची फुलं होती. हे बघा मंदिराचा हा बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसत होता. खूप छान होता. एकदम मस्त वाटत होते. वातावरण खरंच खूप सुंदर होतं. समोर कामधेनू गाय होती आणि कारंजे होते. काही दिवसात तर ते कारंजे चालू होतात. आता पावसाळा असल्यामुळे ते कदाचित बंद असेल. बैलजोडी मांडली होती आणि त्याच्यानंतर आता पायऱ्या उतरून आम्ही खालीत होतो. ॲक्चुअलीमध्ये दर्शन पहिले गणपती बाप्पाचंच घ्यायचं होतं. पण आम्ही थोडंसं वरतून गेल्यामुळे आधी आम्ही त्या मंदिरात गेलो आणि त्याच्यानंतर हे खाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे पण भरपूर पब्लिक होती. शक्यतो तो शनिवार, रविवार इथे बरीचशी गर्दी असते आणि पावसाळ्यात इथे आवर्जून लोकं दर्शनाला ह्या पॉइंटला आवर्जून व्हिजिट देतात आणि मंदिर पण खरंच खूप सुंदर होतं. त्याच्यानंतर इथे हे संत दर्शन म्हणून इथे जे होतं पार्क होता हा छोट्या मुलांसाठी तर खूप छान होता. मोठ्यांसाठी पण छान होता. इथे आतमध्ये ॲडव्हेंचर गेम्स वगैरे होते आणि म्हटलं आपण आता तिथे काही जायचं नाहीये. आता आम्हाला ह्या ॲडव्हेंचर गेमसाठी कडे जायचं होतं. तर आता आम्ही तिथे निघालो. संपूर्ण परिसरात असे छानसे थीम पार्क होते आणि आता आम्ही तिकडे निघालो होतो. कारण काही ॲक्टिव्हिटीज आम्हाला करायच्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे निघालो होतो आणि चला बघूयात काय-काय ॲक्टिव्हिटीज आहे तिकडे. इथे हा जो थीम पार्क आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे. इथे वॉशरूमची सुद्धा व्यवस्था आहे आणि ती पण खूप छान आहे. बऱ्याच ठिकाणी पैसे नाही आहेत, पण जिथे-जिथे पैसे आहेत तिथे तुम्हाला तिकीट काढून पे करायचे सुरुवातीला आमचं फक्त ठरलं होतं, की आपण हे बघूयात. कारण हे ॲडव्हेंचर गेम्स जे होते ना, ते फक्त बघायला आम्हाला मजा येत होती. पण नंतर अचानक ठरलं, की आमच्या दोघींना तो जो झिप लाईनचा आहे तो गेम खेळायचा आहे आणि मी त्यासाठी तयार होत नव्हते. कारण ते बघून मला थोडीशी भीती वाटत होती. पण माझी भाची म्हणत होती, की "चला मामी आपण हे ट्राय करून बघूयात." मी बाकीच्यांचं शूटिंग घेत होते ते बघतानाच मला थोडीशी भीती वाटत होती. पण ज्यावेळेस त्या ताई उतरल्या खाली त्यांना विचारलं, तर त्या म्हटल्या, "एवढं काही भीती वाटत नाही. करू शकतात म्हणून छान छान गेम असतात हे आणि सेफ्टी पण आहे. तर तुम्ही सेफ्टी घेऊनच ह्या गोष्टी करा." आणि त्याच्यानंतर मग आमचे पण तिकीट काढायला त्यांनी पाठवलं होतं दोघा जणांना, जावई आणि भाचा. ते दोघं जण आमच्या दोघींची तिकीटं काढून आले. हे बघा ₹400 प्रति माणसी असं तिकीट आहे. प्रत्येक गेमचे वेगवेगळे तिकीट आहेत.
इथे सगळ्या सेफ्टी किट, बेल्ट्स वगैरे ते घालणं चालू होतं त्यांच्याकडनं. प्रत्येक ठिकाणी त्यांचे वॉकी-टॉकी घेतलेले माणसं असतात. खाली एक, वरती एक आणि ते सांगतात, की तुम्ही सगळ्या व्यवस्थित पॅक वगैरे करून घ्या. ते स्वतः पॅकिंग करून देतात आणि हेल्मेट वगैरे प्रत्येकाला अनिवार्य असतं. हेल्मेट वगैरे घालून आता मी आणि माझी भाची आता पायऱ्या चढून आम्ही वरती जात होतो. पाऊस चांगलाच चालू झाला होता कारण रिमझिम म्हणता-म्हणता तो थोडासा जोरदार चालू झाला होता. त्याच्यानंतर पायऱ्या चढून आता आम्ही दोघी जणी वर आलो होतो. वरतून पण हे खूप छान नजारे दिसत होते. नंतर आनंद वाटायला लागला ह्या गोष्टीचा, की चला काहीतरी छोटंसं ॲडव्हेंचर करायला काही हरकत नाहीये. आणि त्याच्यानंतर आमचा हा दोघींचा प्रवास सुरू झाला. अगोदर माझी भाची गेली. तिच्या हातात मी हे स्टँड दिलं होतं, की तू शूटिंग कर पूर्ण आणि नंतर पाठीमागून मी येईल. खाली हे तिघेजण उभे होते आणि त्यांनी खालून सुद्धा शूटिंग घेतलेली. आता ही संपूर्ण तिने शूटिंग घेतलेली बघा. वरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. किती सुंदर दिसतोय तो. One star falls into the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. Is it really the end? Just so like a stranger, so far away from me. You said you were longing for me, but I managed for our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. You said you were longing for me, but I managed for our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. त्याच्यानंतर मी देखील या राईडचा आनंद घेतला आणि मला वाटत नाही की 10 मिनिटंसुद्धा त्याच्यात लागले नसेल कारण लगेच जाणं आणि लगेच रिटर्न वापस येणं अशी राईड होती. त्याच्यामुळे खूप फास्टमध्ये मी गेले आणि फास्टमध्ये आले. इकडे-तिकडे बघूस तर मी रिटर्न पण आले. त्याच्यामुळे मला जास्त आनंद होता की जी माझी थोडीफार भीती होती ती मेली होती आणि इतकी सुंदर ही राईड झाली. त्याच्यानंतर आता आम्ही ह्या एकच राईड खेळलो आणि त्याच्यानंतर आम्ही आता रिटर्नच्या प्रवासाला लागलो होतो. कारण आता पाऊस चालू झाला होता चांगलाच आणि आता आम्ही निघालो होतो. पार्किंगमधून गाडी गाडीमध्ये आणली बसून आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. भूक पण लागली होती आणि त्याच्यानंतर म्हटलं कुठे वाटेत थांबून काहीतरी खाऊयात आणि त्याच्यानंतर एक डायरेक्ट आता हा स्पॉट आहे, हा आहे तुंग किल्ल्याचा बॅक साईडचा पॉइंट आहे बहुतेक आणि बरेचसे लोकं तिथे थांबले होते. तिथून बहुतेक जवळ हा किल्ला असेल आणि एक जणाने सांगितलं पण ते बघा हा जो आहे, हा पक्षाच्या आकारासारखा दिसणारा तुंग किल्ला आहे. समोरून त्याला रस्ता आहे जाण्यासाठी. हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे आणि इतकं सुंदर हे वातावरण होतं. खूप सुंदर इकडे थोडा पाऊस नव्हता. ही पवना नदीच आहे आणि त्याच्या बाजूला तो तुंग किल्ला आहे. खूप लोकं इथे थांबली होती कारण ते छोटंसं एक हॉटेल होतं. तिथे आम्ही आता एक छोटासा ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं मस्तपैकी. खूप सुंदर वातावरण होतं. खूप छान वाटत होतं. इथे पाऊस नव्हता तोपर्यंत आम्ही थोडेसे भिजलेलो, थोडे सुकलो होतो असं म्हणता येईल. कपडे आणले होते पण टाईमच भेटला नाही चेंज करायला. इतकं छान निसर्गरम्य वातावरण होतं. ते किल्ला वगैरे बघून असा आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं, की "अगदी पक्षाप्रमाणे त्याचं दिसतंय वर्णन. तू पण तसे हात करून उभा राहा." म्हणून माझे फोटो काही काढले. त्याच्यानंतर प्राप्तीला भूक लागली होती. त्याच्यानंतर आम्ही चहा ऑर्डर केला. इथे छानसा चहा टोस्ट थोडासा खाल्ला, बिस्किट खाल्ले आणि त्याच्यानंतर एक मॅगी घेतली होती आम्ही. महाग असतात वस्तू कारण ह्या लोकांना इथे वरती आणून ह्या बनवायच्या असतात. त्याच्यामुळे थोडंफार पैशासाठी खिस्सा हा हा रिकामाच ठेवावा लागतो, मोकळा करावा लागतो. चहा वगैरे घेतल्याच्या नंतर आता आम्ही पुढे निघालो होतो. कारण टाईम असाच गेला होता. एका ठिकाणी थांबायचं होतं, पण तिथे इतका पाऊस सुरू झाला ना, की तो पॉइंट आम्हाला बघताच नाही आला
आणि इकडे पाऊस नव्हता म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. त्याच्यानंतर थोडीशी मॅगी खाल्ली आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. आणि इथे मक्काचे कणस वगैरे सगळंच होतं, पण म्हटलं नाही कणीस आता खायचं नाहीये. हे छोटंसं हॉटेल होतं. हे बघा किल्ला खूप सुंदर दिसतोय आणि आता आम्ही परत गाडीत बसून आता पुढे निघालो होतो. रस्त्याने आम्हाला प्रचंड पाऊस लागला. त्याच्यानंतर म्हटलं आता इथे काही थांबण्यात मजा नाहीये. त्याच्यानं आम्ही असंच पुढे निघालो आणि त्याच्यानंतर एका स्पॉटला येऊन थांबलो. इथे हे बिरोबा देवाचं मंदिर होतं मस्तपैकी आणि इथे आम्ही सोबत आणलेला डब्बा म्हटलं आपण इथे जेऊयात. मंदिर छान होतं आणि त्याच्यानंतर जेवायच्या टायमाला बराचसा पाऊस सुरू झाला. म्हटलं नशीब आपण ह्या मंदिरामध्ये थांबलोत आणि इथंच बसून आम्ही मस्तपैकी सोबत आणलेला डबा खायला चालू केला. दर रविवारी असं काही ना काहीतरी ठरलेलंच असतं. तसं ह्या रविवारी आम्हाला घरीच इडली खायची होती. पण आमचा प्लॅन अचानक ठरला त्याच्यामुळं बनवलेली इडली आम्ही सोबत घेऊन आलो आणि तीच आम्ही इथं येऊन खाल्ली होती. मंदिर खूप सुंदर होतं, छानसं होतं, कोणी डिस्टर्ब करणारं नव्हतं म्हणून आम्ही या मंदिरात सोबत आणलेली इडली, आमच्या सोबतच्या नेहमीच्या आणलेल्या प्लेटा मला सवय आहे की सगळं साहित्य आपलं घरून घेऊन यायचं, कुठे कचरा वगैरे जास्त करत बसायचं नाही, जास्त घाण करायची नाही. आपलं आपलं आवरायचं, खायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करत निघायचं. तर इथे आम्ही खाल्ल्याच्या नंतर एक थोडंसं मी वातावरण शूट केलं. पाऊस पडत होता. नंतर माझं सगळं सामान आवरून ठेवलं. पाणीसुद्धा मी सोबतच घेऊन येत असते. आम्ही एक जार घेतलेला आहे, जो की गाडीत ठेवायचा आणि आपलंच पाणी प्यायचं. कुठे पाणी पीत बसायचं नाही, कारण बाहेरच्या पाण्याने माझी तब्येत बिघडते. त्याच्यामुळे मी घरचंच पाणी प्यायला जास्त हे करत असते. पाठीमागे एक थोडासा शेतीचा भाग होता आणि प्रचंड पाणी त्याच्यामध्ये ठेवलं होतं, कारण ते भातशेती होती. तिकडे बघा नदीचा तो धरण दिसतोय. तिकडे जायचं होतं, पण पाऊस खूप होता आणि वातावरण असं धुक्याचं झालं होतं. आता प्रचंड पावसाला सुरुवात झाली होती आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आम्हाला जो एक पॉइंट बघायचा होता, तो आता आम्ही सोडून दिला. जेवढं बघितलं त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहेत आणि खरंच खूप सुंदर वातावरण होतं, खूप छान होतं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं होतं, की काहीतरी वेगळं करायला भेटेल. भेटलं, थोडंसंच भेटलं, जास्त नाही भेटलं, पण सेफ्टी पण महत्त्वाची असते. तुम्ही सगळ्यांनी सेफ्टी घेऊनच फिरायला जा. आणि अशा तऱ्हेने आमची ही छानशी ट्रिप पूर्ण झालेली होती ह्या रविवारची. बघूयात नेक्स्ट रविवारी आम्ही कुठे जाऊयात. त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड करेल आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कळवा. धन्यवाद. Mr. Fuzzy.